ही आहे कर्जतचे तहसील ऑफिस, जमिनीचे खरेदी विक्रीचे ऑफिस आहे। पण हे कुणीतरी 3 वर्ष झालं इथं पाण्याचे फिल्टर बसवले होते, पण ते बसवल्यापासून बंद आहे। याच्यावर कोणाचा तरी फोटो आहे, एक बाजार तळात असं बसवलं आहे, स्टँड मध्ये बसवलं आहे। मग असं आम्ही तहसीलमध्ये आमच्या नेत्याचे रामसिंह साहेबांचे फोटो टाकून 1-2 दिवसात 50 असे बंद पडलेले फिल्टर पूर्ण याडा असं करून ठेवणार। मग हे चालेल का? हे नुसतं जाहिरातबाजी करता आहे का? हे तुम्ही चालू करा, नाहीतर 2 दिवसात हे कुठं भांगारवाड्याकडे फेकून द्या, असं मी अधिकाऱ्याला सांगतो। अधिकाऱ्याने सांगितलं होतं, माझ्याकडे बरेच लोकांची तक्रार आली होती, हे काढून टाका। लोकांची तक्रार आहे, मी अधिकाऱ्याला सांगितलं होतं, तरी काढलं नाही। 2 दिवसात जर नाही काढलं तर तुम्ही याला चालू करून घ्या। चालू करण्याला आमचा विरोध नाही, चालू करा, नाही तर भांगारवाड्याकडे फेकून द्या। हे नाही चालू केलं तर मी सगळ्या ह्याकडे पाण्याचे फिल्टर, कूलर जुने भांगारमध्ये आणून सगळे इथं बसविणार। असं मी इथलच्या कोण अधिकारी असतील, हे कोणी बसवलं आहे त्याला मी सांगतो, विनंती करणार नाही। तुम्हाला मी सांगितलं होतं, त्यामुळे तुम्हाला विनंती करणार नाही। तुम्हाला 2 दिवसाची मुदत देतो, आणि असं फोटो टाकून भांगार असं काहीतरी इथं मांडून लोकांचे दिशाभूल करणं चुकीचं आहे। आता हा फोटो कोणाचा आहे मला माहित नाही, ह्या माणसाला मी ओळखत नाही। आज तर मी अधिकाऱ्याला सांगतो, सत्य वागा, सत्यमेव जयते, रामकृष्ण हरी।